नमस्कार. मी प्रतिभा सराफ. मला आवडलेली कविता ऐकवते. कवितेचे शीर्षक आहे माझ्या मायचं पुराण. एक. चुल्यामध्ये एक एक जळतण भरताना तोंडाचा फुगा करून दमछाक होईस्तोवर माय बिना फुकणीनं फुकायची. तापलेली गरम राख डोळ्यात भरायची, तरीही ढण ढण जाळ लागेना. तापलेली गरम राख डोळ्यात भरायची, तरीही ढण ढण जाळ लागेना. आराटी बोराटीच्या काटक्या मोडताना आणि चुल्यात खुपसताना विंचू डसल्यागत काटा बोचायचा, तरीही ढण ढण जाळ लागेना. कडूझार विषाचा धूर डोळ्यात दाटायचा, पापणीही व्हायची ओली. कचकचा डोळे चोळायची, म्हणायची पोरा ठणक उठली डोळ्यात. तरीही ढण ढण जाळ लागेना. माय ढसाढसा रडायची, म्हणायची कोण्या जन्माचा भोग. 2. आकाड महिना लागला की चिमणीच्या पिल्ल्यानं तोंड आ वासून वाट पाहावी, तशीच दिस मावळतीला गेला की शेतावरून येणाऱ्या मायची लेकरं वाट पाहायची. रस्त्यातच लटकणाऱ्या लेकरांसाठी लुगड्याच्या घोळ्यात शेंनी वाळकं आणायची. आकाड महिना लागला की पोटाच्या खळगीसाठी कधी कळटुलं, कधी वागाटे, कधी तरवट्याच्या पाल्यावर दिवस काढायची. घरात तेल मीठ नसताना सासरी कंटाळलेल्या लेकीला आकाड पाळायला आणायची. हातावरचं उसनं काढून काकण चोळी करायची. वैऱ्यासारखा एक एक दिवस बोटावरती मोजायची. आकाड महिना लागला की वैऱ्यासारखा एक एक दिवस बोटावर मोजायची. आकाड महिना लागला की. 3. मोडकं टोपलं डोक्यावर घेऊन माय माझी अन्वानी पायानं गौऱ्या वेचायची. तवा बारीक बारीक चोर चिपकाटा मायच्या पायात घुसायचा. इजा सोसत सोसत घर गाठायची आणि चिमणीच्या मिनमिनत्या दिव्यापुढं सुई घेऊन टोकरत बसायची. जिव्हाळ लागताच काळजाला इजा पोचायची. तवा काळा बिबा फोडून ठसठसत्या जाग्यावर लावायची. कळत नाही माझ्या मायचा चिपकाटनही सूड घ्यावा. 4. माय काळच बदलतोय आता. तुझ्या पुराणातल्या कथा जात्यावरच्या ओव्या इथं कुणी बी ऐकत नाही. इथं ऐकण्यापेक्षा रस्त्यावरच पाहायला मिळतं तुझ्याच घरच्या द्रौपदीचं वस्त्रहरण आणि रावणांचं नृत्य. माय लोकशाहीच्या गर्भात आता झपाट्यानं वाढत आहे. भ्रष्टाचार, बलात्कार, लुटालूट आणि उपासमारीची लेकरं. जगण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन फाटक्या बनेलात राबणारा बाप झाडाला घेतोय फाशी. लांब सडक जीभ बाहेर काढून. माय म्हणते तोच काळ बरा होता. आता स्वातंत्र्यानं पदरात आमचाच गुदमरलेला श्वास टाकलाय. माय असंच आता कण्हत कण्हत जगावं लागतंय.
स्वतःला स्वतःशीच सावरत, माणसांच्या गर्दीत माणुसकी शोधत. माय, असंच आता कणहत कणहत जगावं लागतंय, स्वतःला स्वतःशीच सावरत, माणसांच्या गर्दीत माणुसकी शोधत, माणसांच्या गर्दीत माणुसकी शोधत. आत्ता आपण जी कविता ऐकलीत ती कविता आहे प्राध्यापक रामदास केदार यांची. श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय वाढवणा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर इथे ते शिकवतात. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा उदगीर याचे ते अध्यक्ष आहेत. मराठवाडा साहित्य परिषद बालकुमार उपक्रम समिती संभाजीनगर याचे ते सदस्य आहेत. याशिवाय त्यांचे अनेक प्रकाशित ग्रंथ आहेत. काहींचा फक्त उल्लेख करते. गळफास, कस्तुरी, मराठवाड्याची आई, पाऊस माझ्या मनातला, गुरुजींच्या कविता, चिमणी चिमणी खोपा दे, मराठवाड्यातील बालसाहित्य लेखन व सांस्कृतिक चळवळी. चित्रपटासाठी त्यांनी काही पटकथा लिहिलेल्या आहेत. बेला, बिंदास्त जीवन, तक्षक इत्यादी. यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काहींचा उल्लेख करते. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे विशेष ग्रंथकार पुरस्कार, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांचा शंकर सारडा पुरस्कार, झी टॉकीजचा उत्कृष्ट चित्रपट गीत लेखन पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार इत्यादी. त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे अशा विद्यापीठांची नावं: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, MGM विद्यापीठ संभाजीनगर, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर. धन्यवाद.